नमस्कार, कशा आहात आपण? आज आपण अशा टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येईल, घरही ऑर्गनाइज राहील आणि आपले अवघड किचकट कामे चुटकीसरशी होतील। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। बाथरूम मध्ये सतत पाण्याचा वापर असल्यामुळे अशा प्रकारे त्यामधील वस्तू भांडे खराब होतात, त्यावरती पांढरट डाग पडतात आणि याचा एक थर असा जमा होतो। क्षाराचे हे डाग असतात, तर याला साफ करणं म्हणजे खूप जास्त वेळखाऊ काम वाटतं, पण अगदी आपण याला 2 मिनिटात साफ करू शकतो, तेही हार्पिकच्या मदतीने। याला जर तुम्ही स्क्रबर घेऊन घासत बसलात तर नक्कीच भरपूर मेहनत लागते आणि आपले जे भांडे आहेत त्यावरती ओरखडे होतात आणि परत अजूनच ते घाण दिसतं। त्यापेक्षा हार्पिक घ्या, एखाद्या भांड्यात देखील थोडंसं हार्पिक काढून घेऊ शकता आणि हार्पिक असं टाकून फक्त एखाद्या टूथब्रशने थोडं याला असं फिरवलं की हे पूर्णपणे छान नव्यासारखे चमकायला लागतात। बऱ्याच वेळा आपण हे खूप जास्त असे बकेट घाण झाले, थर यावरती जमा झाला म्हणून फेकून देतो घासत बसण्यापेक्षा, कारण की खूप जास्त हे घट्ट डाग असतात, सहसा निघत नाहीत। पण हार्पिकच्या मदतीने आपण हे डाग सहज काढू शकतो आणि पाहू शकता हे अगोदर कसं होतं आणि आता कसं नव्यासारखं छान चमकत आहे। तर पूर्ण याच पद्धतीने मी बकेट स्वच्छ करणार आहे। पाहू शकता अगदी कितीही जाड थर जमा झाला असेल तरी आपण या पद्धतीने साफ करू शकतो। हार्पिक फक्त टॉयलेट मध्येच नाही, घरामध्ये भरपूर ठिकाणी आपण वापरू शकतो, ज्यामुळे भरपूर वेळ वाचेल आणि याच पद्धतीने मी याला आता दोन्ही बाजूंनी स्वच्छ करून घेणार आहे। ट्रिक आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या घरी असणारी तुळस थंडीमध्ये अशा प्रकारे त्याचे पानं पिवळे पडायला लागतात आणि पूर्णपणे खराब होते, वाळायला लागते आणि पाहू शकता याला पण असंच काहीसं होत आहे। पण याला जर थंडीच्या वातावरणापासून किंवा या सीझन पासून वाचवायचं असेल तर एक छोटंसं काम करा। तुमची तुळस थंडीमध्येही अशी हिरवीगार टवटवीत दिसेल छान आणि याची वाढही खूप छान होते। आता पाहू शकता वातावरण तर सेमच आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली ही तुळस कशी एका ठिकाणी पूर्ण वाळून जात आहे, पिवळे पानं पडत आहेत आणि एका ठिकाणी अशी हिरवीगार टवटवीत आहे। तर याचं कारण असं आहे की ते आपण जी तुळस लावलेली आहे त्याच्या बुडाशी आपण वाळलेल्या पानांचा पाचोळा टाकलेला आहे, यामुळे आपली तुळस हिवाळ्यात देखील हिरवीगार राहते। नक्की हा उपाय करा, या थंडीमध्ये तुमची तुळस अजिबात खराब होणार नाही। यानंतरची आपली टिप आहे टोमॅटो। तर आपण भाजीसाठी भरपूर वेळा वापरलेला आहे, पण आज आपण याचा थोडासा हटके उपयोग करणार आहोत। तर आपल्या घरातील सोन्याचे दागिने काही दिवसानंतर घालूनच ते खूप असे काळे दिसायला लागतात, तर त्याला चमकवण्यासाठी आपण वापरू शकतो टोमॅटो। तर याला 2-3 पद्धती आहेत वापरण्याच्या। पहिली पद्धत अशी, काही दागिने असे असतात ज्यावर बारीक डिझाईन असते, खडे असतात, म्हणून आपण त्याला घासू शकत नाही ब्रशने, तर त्यासाठी आपण टोमॅटोमध्ये हे दागिना असा ठेवायचा, अर्ध्या तासानंतर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, दागिने खूप छान चमकायला लागतात। त्यासोबतच टोमॅटो जो आहे त्याची प्युरी आपण अशा प्रकारे काढणार आहोत। तर इथे मी मिक्सरचा वापर न करता एखादी गाळणी घेऊन अशा प्रकारे आपण घासून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधील पूर्ण भाग असा व्यवस्थित बारीक बाहेर येतो आणि आपल्याला दुसरं काही घ्यायची गरज पडत नाही। टोमॅटोची प्युरी देखील आपण या पद्धतीने बनवू शकतो। कधी लाईट गेलेली असेल, मिक्सर नसेल तर खूप छान टोमॅटो अशा प्रकारे बारीक होऊन आपल्याला भेटतो। तर यामध्ये आपण टाकणार आहोत आपले सोन्याचे दागिने आणि याला आपण अशा प्रकारे घासून घेऊ शकतो, जेणेकरून आपले दागिनेही छान स्वच्छ होतात, जास्त वेळ जात नाही आणि ब्रशने घासायची गरज पडत नाही। छान बारीक बारीक डिझाईन असलेले दागिने देखील खूप छान स्वच्छ होतात। तर पाहू शकता मी याला असं स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। म्हणजे टोमॅटो वापरून आपले जे दागिने आहेत, जे थोडे काळे पडलेले आहे, शायनिंग गेलेली आहे, ती आपण अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो, चमकू शकतो आणि पाहू शकता किती छान हे स्वच्छ झालेले आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये जास्त वेळही जात नाही। यानंतरची आपली टिप आहे खिसणीसाठी। आता खिसणीचा दररोज आपण काही ना काही खिसण्यासाठी उपयोग करत असतो, पण सततच्या वापरामुळे ही थोडीशी अशी मऊ पडते, खराब होते म्हणू शकता आणि यामध्ये वस्तू बारीक व्हायला वेळ लागतो। आता जसं थंडीमध्ये गाजराचा हलवा खूप जास्त बनवला जातो, तर गाजर खूप खिसायचं काम अवघड वाटतं, पण आपण जर खिसणीला अशा प्रकारे कपच्या मदतीने धार लावली तर आपली खिसणी खूप छान अशी धारदार होते आणि यामुळे आपला बराच वेळ वाचतो। यामध्ये खूप छान लवकर वस्तू खिसल्या जातात आणि पाहू शकता याला हात लावल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की अगोदर कशी ही मऊ पडली होती आणि आता कशी धारदार झालेली आहे। ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। यानंतरची आपली टिप आहे भरपूर मेहनत आणि वेळ वाचवणारी। तर इथे पहा मी पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये, साधारण अर्धा ग्लास ते 1 ग्लास आपल्याला पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण अर्ध लिंबू असं पिळून घेणार आहोत आणि ही जी साल आहे ही पण आपल्याला या पाण्यामध्येच अशी टाकायची आहे। तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर तुम्ही इथे विनेगरचा देखील वापर करू शकता। तर आता हे जे पाणी आहे यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करायची आहे, ती म्हणजे डेटॉल। थोडंसं डेटॉल लिक्विड आपण यामध्ये टाकलेलं आहे, त्यानंतर टूथपेस्ट थोडीशी आपण यामध्ये टाकलेली आहे। आता हे मिश्रण आपल्याला उकळी येऊपर्यंत गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे। एक छान उकळी आली की गॅस बंद करा आणि हे जे तयार केलेलं सोल्युशन आहे
याला आपण घरामध्ये भरपूर ठिकाणी वापरू शकतो, पण त्या अगोदर यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू ऍड करायची आहे, ती म्हणजे वॉशिंग पावडर। इथे तुम्ही साबण देखील यामध्ये टाकू शकता। हे सोल्युशन मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। याला आपल्याला भरून घ्यायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये किंवा स्प्रे बॉटलमध्ये। तर पाहू शकता हे छान व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे। आपल्या घरामध्ये असे भरपूर डाग असतात ज्याला की काढायला भरपूर वेळ लागतो, मेहनत लागते, तर अवघड किचकट काम वाटतं, पण ते काम आपलं सोपं होऊ शकतं या सोल्युशनच्या मदतीने। या बॉटलमध्ये मी नेहमीच हे सोल्युशन असं भरून ठेवते, मला खूप ठिकाणी कामी येतं। तुम्ही देखील एकदा बनवून ठेवा, तुम्हाला बराच याचा फायदा होईल। तर या ठिकाणी मी अशी बॉटल बनवलेली आहे की त्याचं जे झाकण आहे यावरती मी 2-3 छिद्र पाडलेले आहेत, जेणेकरून स्प्रे बॉटल वापरायची गरज पडत नाही। हीच आपली एक स्प्रे बॉटल तयार होते। चला तर मग पाहूयात या सोल्युशनचा आपण कुठे कसा उपयोग करू शकतो। आपल्या घरातील जसं वॉश बेसिन, सिंक क्लीन करण्यासाठी देखील आपण हे वापरू शकतो। त्यासोबतच आपल्या घरामध्ये काही लोखंडी वस्तू ठेवल्यानंतर जसं की सिलेंडर, त्या ठिकाणी अशा प्रकारे गंज लागतो, डाग पडतो, हा डाग साफ करण्यासाठी देखील आपण हे सोल्युशन वापरू शकतो। पाहू शकता फक्त यावरती असं आपल्याला हे स्प्रेड करायचं आहे आणि एखाद्या जुन्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। गंज लागलेले डाग काढायचं म्हणलं की थोडं किचकट काम वाटतं, पण पाहू शकता हे काम किती आपलं सोपं झालेलं आहे आपण घरीच बनवलेल्या सोल्युशनच्या मदतीने। बऱ्याच ठिकाणी डाग काढण्यासाठी किंवा क्लिनिंग करण्यासाठी तुम्हाला हे सोल्युशन कामी येईल। यानंतरची आपली टीप आहे गॅस सिलेंडरसाठी। थंडीमध्ये गॅस सिलेंडर खूप लवकर संपतो, कारण की वापरही तसाच होतो, प्रत्येक गोष्ट गरम हवी असते, पण आपण जर याला योग्य पद्धतीने वापरलं तर सिलेंडर भरपूर दिवस चालतो। त्यासाठी आपल्याला गॅस सिलेंडरच्या टाकीला स्वेटर घालावं लागेल। गॅस सिलेंडरच्या टाकीला स्वेटर घालण्याचे भरपूर फायदे आहेत। इथे आपण एक सुरुवातीला पहिला फायदा असा पाहू की जसं आता आपल्याकडे थोडी कमी थंडी आहे, पण ज्या ठिकाणी खूप जास्त बर्फ पडतो, खूप जास्त थंडी असते, त्या ठिकाणी तुम्ही जर पाहताल तर आपले जे सिलेंडर असतात ते खूप कमी दिवस चालतात। आणि त्याचं एक कारण असतं की एक तर गरम वस्तू सर्व बनवल्या जातात, त्यासोबतच तिथे एवढं टेम्परेचर असतं की यामधील जी गॅस असते ती फ्रीज होते, जमा होते। तुम्ही जर अशा थंड जागी राहत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक ट्रिक नक्कीच माहित असायला हवी की गॅस सिलेंडर लावण्या अगोदर अर्धा तासा अगोदर का होईना अशा प्रकारे एखाद्या गरम कपड्यामध्ये गुंडाळून ठेवावा। यामुळे तुमचं सिलेंडर भरपूर दिवस चालेल। लक्षात ठेवा, अर्ध्या तासानंतर हा कपडा किंवा शॉल, स्वेटर काढून टाकूनच आपल्याला गॅसच्या शेगडीला कनेक्ट करायचा आहे। पण हे जास्त थंडी असते त्या ठिकाणी ही ट्रिक कामी येते, पण आपल्याकडे तर एवढी थंडी नाही, तर अशा वेळेस आपण गॅसच्या टाकीला का स्वेटर घालायचं तर ते पाहूयात। तर आपल्याकडे असे जुने स्वेटर बरेच पडून असतात, छोटे झाले म्हणा किंवा कुठे फाटले, वापरात नसलेले, घरामध्ये पडून असलेले स्वेटर, अशा प्रकारे आपण याला कव्हर म्हणून वापरू शकतो। पाहू शकता दिसायलाही खूप छान दिसतं, कारण की 2 सिलेंडरच्या टाक्या असल्या की एक टाकी आपण घरामध्ये इकडे तिकडे ठेवतो, अशीच ठेवलं ते दिसायला चांगलं दिसत नाही, म्हणून यासाठी आपण एखादं सिलाई मशीन वरती कव्हर शिवतो किंवा विकत घेतो। त्यापेक्षा आपण एक जुनं स्वेटर वापरलं तर दिसायलाही चांगलं दिसेल। त्यासोबतच खूप छान हे असं कव्हर तयार झालेलं आहे, न कट करता, न शिवता। तुम्हाला जर याच्या स्लीव्स कट करायच्या असतील तर कट करून देखील यावरती तुम्ही लावू शकता। अगदी विकत आणलेल्या रेडीमेड कव्हर सारखंच हे इथे सिलेंडरला व्यवस्थित असं बसलेलं आहे, दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे। तुम्ही पण एकदा असा जुन्या स्वेटरचा नक्की उपयोग करून पहा, खूप छान घर ऑर्गनाइज होईल। सर्वात जास्त कोणती टिप आवडली सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा।